नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. दया पवार सरांचं बलुतं हे आत्मचरित्रात्मक कादंबरी आता आपण वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर आपले व्हिडिओ आवडल्यास ते लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमची मते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात. पुढल्या आयुष्यात सार्वजनिक जीवनातही अशीच प्रवृत्ती उसळी मारून वर यायची. आत खोल मनात हा विद्रोह दडून बसलेला. दादासाहेब मंत्री झाले तेव्हाची गोष्ट. वर्तमानपत्रात त्यांचं नाव मी वाचलं आणि साध्या पोस्टकार्डवर त्यांना मजकूर लिहिला. आजवर दलितांचे जे मंत्री झाले ते सारे भ्रष्ट आणि बदनाम झालेले. ह्या मंत्र्यांचा चेहरा पुसून तळागाळासंबंधी कणव असलेला नवा मंत्री तुम्हाला उभा करावा लागेल. अर्थात हा छोट्या तोंडी मोठा घास होता. दादासाहेब अनेकदा भेटले, पण ह्या पत्राची गोष्ट काढली नाही. त्यांच्या पीएकडून पत्र पोचल्याचं पत्र फक्त आलं होतं, तेही सायक्लो स्टाईल. असाच एकदा त्यांच्या वाढदिवसाला मलबार हिलवरच्या त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो. वाढदिवसाला खूपच गर्दी, लॉनवर रोषणाई केलेली, चित्रपटसृष्टीतील काही मंडळी आलेली. मी जुने ऋणानुबंध म्हणून बंगल्यावर गेलेलो. त्यांचं माझ्याकडे लक्ष जातं. सभेत मी बोलावं असं अभंग यांना सुचवतात. माझी बोलायची पाळी येते तेव्हा माझ्या तोंडाला कोरड पडते. शेवटी मनात होतं ते बोलून गेलो. दादासाहेबांना मी चळवळीत, मोर्चात, सभेत पाहिलेलं. त्यांना मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसलेलं मी पाहावं ही बाबच मला समजू शकत नाही. आजही हे त्यांचे नवरूप माझं मन मान्यच करीत नाही. आजही मी त्यांच्यावर जे प्रेम करतो आहे ते चळवळीतल्या दादासाहेबांवर, की ज्यांनी आम्हाला विद्रोह शिकवला. आंबेडकरांनी चळवळीची दाहकता दाखवली. एवढं बोलून जेव्हा मी खाली बसतो तेव्हा मला थकवा आलेला. आपण इथं उगाच आलो असंही वाटत राहतं. दादासाहेब हे खरेच थोर. त्यांनी त्या दिवशी सर्वांसमक्ष माझी स्तुतीच केली. मंत्र्यांच्या तोंडासमोर मी हे जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांनी गौरवाचे उद्गार काढले. अलीकडे त्यांच्या वाढदिवसाच्या वेळी बंगल्यावर गेलो. त्याचवेळी त्यांचं मंत्रिपद गेलेलं. नेहमीची जत्रा नव्हती. वातावरण उदास. सुगी संपल्यावर पाखरं उडून जावीत तसं वाटलं. त्यांनी आयुष्याच्या पडत्या काळात दिलेल्या मायेचा हात मी विसरू शकत नाही. त्यांच्या राजकारणाला माझा फारसा उपयोग झाला नाही. तो माझा पिंडही नाही. पण त्यांनीही एकेकाळी दिलेले जीवनाची मूल्य मला प्राणापलीकडेही जपावीशी वाटतात. आपण स्वतःशी प्रतारणा करू नये असा आतला आवाज आक्रोशून सांगत होता. एखाद्या वेळेस कुणी सांगावं, हा आपला वेडेपणाही असेल. पण आजही ही लढाई मनात सतत चाललेली असते. हा आपल्यापासून नेहमीच फटकून राहतो. त्यानं जवळ यावं, रेशमाच्या गाठी बांधाव्यात. मुंबईत अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी हाऊसिंग बोर्डाचे फ्लॅट घेऊन दिले होते. पण आपल्याला हा मोह झाला नाही. फायनलचा रिझल्ट लागतो. मी चांगल्या मार्कांनी पास झालेला असतो. पण पुढं काय करावं ह्या बाबतीत अंधार असतो. पुढं शिकावं असं मनोमन वाटत असतं. फायनल झाल्यावर थोडासा प्रयत्न केला असता तर सहज शाळा मास्तर होता आलं असतं. पण उभी जिंदगी खेड्यात सडावी असं वाटत नव्हतं. त्यात खेडही असं. जातीयतेच्या विंचू इंगळ्यांचं पेव. आयुष्यभर मनस्ताप व्हायचा. ह्यातून बाहेर पडायचं तर शिकायला हवं. ह्याच दरम्यान शेजारच्या तालुक्यात दलित विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे ही बातमी समजते. संचालक दादासाहेब असतात. मी अर्ज लिहितो. तालुक्यात दादासाहेबांची सभा असते. सभेनंतर त्यांच्या हाती अर्ज देतो. सुट्टी संपताच मला वसतिगृहात चाचणीसाठी बोलवतात. चाचणीला मी जातो. तेव्हा माझ्या डोक्यावर गांधी टोपी असते.
आता एका खोलीत संस्थेचे पदाधिकारी आलेले असतात. मला माझी जात विचारतात. मी अर्जातही हरिजन असंच लिहिलेलं असतं. मी तेच सांगतो. मी हरिजन म्हटल्यामुळं सारेच माझ्याकडे संशयाने पाहतात. कुणीतरी सांगतं की हरिजन नाही म्हणायचं, महार म्हणायचं. हरिजन ही गांधींनी आपल्याला दिलेली शिवी आहे. माझं डोकं चक्रावतं. आजवर माझा कोळी वसतिगृहात किंवा गावच्या मराठी शाळेत अनुभव होता की महार सांगितलं तर सवर्ण शिक्षक म्हणायचे, हरिजन म्हण. आणि आता ही मंडळी महार म्हणाव्यास सांगतात. मी माझी व्यथा पदाधिकाऱ्यांना सांगतो. मला एक पेटी, ताट, तांब्या आणि स्वच्छचा बिछाना आणण्याची सूचना दिली जाते. पुन्हा माझं मन चेंडूसारखं उडी घेतं. संगमनेर पुणे रोडवर हे वसतिगृह होतं. नदी ओलांडून पलीकडे जावं लागे. संगमनेरचाच हा भाग. ह्याला धाकटं संगमनेर असं म्हणतात. दलितांच्या मुलांकरता वसतिगृहासाठी एखादा सवर्ण इमारत कोठून देणार? ह्या वसतिगृहाची इमारत एका मुसलमानाच्या मालकीची. इमारतीच्या पाठीमागच्या भागात मुसलमान मालक आपल्या कुटुंबियांसमवेत राही. पुढील इमारतीत वसतिगृह. एक मोठा हॉल. त्या भिंतीच्या कडेला सर्वांच्या पत्राच्या पेट्या. तिथंच अंथरूण पांघरूण. शेजारीच एक पत्र्याची शेड. तिथंच भोजनगृह. वसतिगृहाच्या पाठीमागं विहीर. जेवणाच्या वेळी ताट तांब्या घासण्यासाठी मुलांची तिथं झुंबड उडे. तोच तांब्या आम्ही संडासासाठी वापरत असू. वसतिगृहाला सरकारी अनुदान मिळेल. त्यातून मुलांची राहण्याची, जेवणाची मोफत सोय होईल. बाकी आम्ही गावच्या मोठ्या शाळेत जात असू. गोखले एज्युकेशन सोसायटीचं गावात भव्य असं पेटीट विद्यालय. ख्रिश्चन मंडळींनी गावाबाहेर एक हायस्कूल होतं. पण 1-2 विद्यार्थी सोडले तर तिथं कुणी प्रवेश घ्यायचे नाहीत. वसतिगृहात बहुसंख्य विद्यार्थी महार. अपवादाला काही चांभार, मांग, महादेव कोळी. पटावर 50-60 तरी विद्यार्थी असावेत. संस्थेचे मुंबईतील कार्यकर्ते संस्था जगविण्यासाठी जीवाचं रान करीत. सुरुवातीला ग्रँट नव्हती, तर अनेकांनी आपल्या बायकांच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवून मुलांना चंदी पुरवलेली. त्यांच्या त्यागाच्या अनेक गोष्टी अनेकदा कानावर यायच्या. संस्थेचे हे पहिलेच वसतिगृह. संस्थेची चालक मंडळी भाऊराव पाटलांचा आदर्श उरी जपत. संस्थेचं जाळं काही वर्षातच जिल्हाभर पसरलेलं. 15-20 वसतिगृह जिल्ह्यात काढलेली. त्यांची नावंही क्रांतिप्रवण. श्रीरामपुरात शंभूक वसतिगृह, तर अगस्तीच्या गावात रमा यशोधरा. आमच्या वसतिगृहाचे नाव सिद्धार्थ. ह्या नावापाठीमागं दादासाहेबांच्या प्रेरणा. अर्थात राजकारणापेक्षा दादासाहेबांचं हेच खरं तळातलं काम. संस्थेचं बजेट लवकरच 1 लाखापर्यंत गेलं म्हणतात. दलितांवर जातीयतेच्या चिरफाळ्या इथंच प्रथम ध्यानात आल्या. महार विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात तसा दबदबा. बाकीच्या जातीतील मुलं दबकून वागत. कोळ्यांच्या वसतिगृहात असलेली 3-4 मुलं पुढं इथं आली. तिथं ती दादा होती. पण इथं मात्र बिल्ली मांजर होऊन राहिलेली. जेवणाच्या हॉलमध्ये सारी एकत्र बसत असू. तरी बाकीच्या व्यवहारात ज्याच्या त्याच्या जातींचं कोंडाळं असायचं. हायस्कूलमधील पहिला दिवस आठवतोय. एवढ्या मोठ्या भव्य इमारतीत प्रथमच शिक्षण घेत होतो. शाळा तशी नावाजलेली. शिक्षकही ध्येयवादी. जीवनाला वेगवेगळे धुमारे फुटले ते ह्याच काळात. शाळेतील शिक्षकांचा जीवनावर खोलवर परिणाम होत होता. प्रत्येक तासाला शिक्षक बदलायचे. ह्यातही गंमत वाटायची. 8वीला आम्हाला इंग्रजी सुरू झालं. साहेबांची भाषा मात्र खूपच दमछाक करायची. इंग्रजीसाठी ब्राह्मण मास्तर होते. गोरेपान, दणकट शरीर, धोतर, पैरण, गांधी टोपी घालायचे. कपाळावर गंध, भलतेच कडक पण प्रेमळ. आम्ही खेड्यातून आलेलो, त्यामुळे इंग्रजी उच्चार जमायचे नाहीत. तोंडात पेन्सिल घालून ते आम्हाला उच्चार शिकवीत. 8वीत जो मी इंग्रजीचा धसका घेतला तो SSC होईपर्यंत. बाकीचे विषय म्हणजे हाताचा मळ वाटायचा. बोर्डिंगच्या मुलात आणि माझ्यात एक महत्त्वाचा फरक होता. ही मुलं गावच्या मुलात विशेष मिसळत नसत. आपलेच वेगळे कळप करून वर्गात बसत.
मी मात्र हमखास बाकीच्या सवर्ण मुलांत मिसळत असे. बोर्डिंगची मुलं ज्या तुकडीत असत तिथं मी प्रवेश घेतला नव्हता. आमची तुकडी आघाडीवरची. पहिल्या 5-10 येणारी मुलं माझ्याच तुकडीत. भगत आणि भरितकर ह्या मुलांचा कुणी हात धरायचं नाही. अभ्यासात ही विशेष हुशार. हे त्या वेळचे माझे मित्र. अशाच शिंप्यांचा खांबेकर आठवतोय. याचा माझ्यावर विशेष जीव. ही मुलं तशी श्रीमंत घराण्यातली. त्यांचे कपडेही झकपक इस्त्रीचे. मी त्यांच्यापेक्षा खूपच बावळट असायचो. पण माझा लागवीपणा, बडबडण्याची सवय ह्यांमुळे ती मुलं मला अंतर देत नसत. माझ्या नाटकाच्या वेळाची ही गंमत आहे. लहानपणी वाटायचं आपण तमासगीर व्हावं, तर हायस्कुलात नाटकानं कमालीचं वेड लावलेलं. नाटकापायी अभ्यासाचं मातेरे केलेलं. आपण नट व्हावं असं स्वप्न तरळून जायचं. हायस्कूलमध्ये सुरुवातीला नाटकात कोण प्रवेश देणार? आजवर कधी बोर्डिंगच्या मुलांना ही संधी दिली गेली नव्हती. शाळेत कुठला तरी मोठा समारंभ होता. शाळेतील मुलामुलींचा भरगच्च कार्यक्रम, विविध कार्यक्रम, काही नाटकांचे प्रयोग बसलेले. स्टेज पुढील विद्यार्थ्यांच्या गर्दीत मी हे एक प्रेक्षक. अशावेळी मूळच्या स्वभावानं उचल खाल्ली. नवीन प्रवेश होण्यापूर्वी मध्ये काही वेळ रिकामा होता. मी ओळखीच्या कातकर सरांना जाऊन भेटलो. छोटासा कार्यक्रम करण्याची परवानगी मागितली. ते माझ्याकडे क्षणभर पाहत राहिले. मी बोर्डिंगचा विद्यार्थी आहे हे त्यांनी ओळखलं. त्यांनी परवानगी दिली. त्यापूर्वी मराठी शाळेत केलेल्या कार्यक्रमाचे नाटकातील काही तुकडे पाठ होते. मी स्टेजवर निर्भयतेने गेलो आणि एकपात्री प्रयोग करतो. एकच प्याला नाटकातील सुधाकरचा ह्या रिकाम्या प्यालात काय दिसतंय तुला? हा परिच्छेद खड्या सुरात म्हणतो. परिच्छेद संपतो तेव्हा टाळ्यांचा कडकडाट होतो. पुढं 1-2 दिवस मी पिसासारखा तरंगत असतो. आपल्यातील सुप्त शक्तीची जाणीव झालेली असते. शाळेतही आता माझा भाव वधारलेला. ह्या कार्यक्रमानंतर मला पुढील नाटकातून महत्त्वाचा रोल दिला जातो. दिलेली प्रत्येक भूमिका मी जीव ओतून करत असतो. त्या काळी दिवाकरांची नाट्यछटा अभ्यासाच्या पुस्तकात असायची. अशीच एकदा SSCच्या पुस्तकातून तेवढंच ज्ञानप्रकाशात ही नाट्यछटा मी पाठ केलेली. मी तेव्हा खालच्या वर्गात होतो. SSCच्या मुलांपुढे माझा हा नाट्यछटेचा प्रात्यक्षिकासहित पाठ झालेला. त्यावेळी शिरवाडकरांचं बाजीराव आणि मस्तानी हे नाटक मी वाचलेलं. ह्यातील अफलातून प्रेमविषयक आणि नाटकाची भाषा ह्यांनी मी कमालीचा प्रभावित झालेलो. हे नाटक शाळेच्या गॅदरिंगसाठी निवडावं ही माझी कल्पना. मी नाटकाचं पुस्तक घेतलं आणि सरळ प्रिन्सिपलला भेट घेतली. शाळेचे प्रिन्सिपल तेव्हा उपासनी होते. गोरेपान, शिडशिड बांध्याचे, रस्त्यानं चालायचे तरी मिलिटरी स्टाईलनं, वळणावर काटकोनात. मुलं त्यांना चळाचळा कापायचे. ते माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहतच राहिले. रागवले नाहीत. माझी समजूत काढली. अरे मस्तानीचं काम कोण करणार याचा मला अंदाज होताच. तसं संगमनेर गाव हे सोहळंच. मुलांबरोबर मुलींनी नाटकात काम करावीत ही कल्पना अजून तिथं पोहोचलेली नव्हती. मी आधीच एका ब्राह्मणाच्या चुणचुणीत मुलीला मस्तानीचं काम करण्याकरता राजी केलेलं. मी त्यांचं नाव घेतो. प्रिन्सिपलना शाळा चालवायची असते. ते मला नकार देतात. त्या दिवशी हिरमुसला होऊनच मी बाहेर पडतो. नाटकाची मोडशी जिरली ती एका क्षुल्लक घटनेवरून. मला आठवते माझं शाळेतलं शेवटचं वर्ष. मनातून नाटकाची झिंग काही जात नाही. शाळेत ह्या वर्षी राजा अशोक हे नाटक बसवण्यात आलं. दरवर्षीप्रमाणे आपल्याला महत्त्वाची भूमिका मिळेल असं वाटत होतं. पण निवडीच्या वेळी अशोकाचा रोल मला मिळाला नाही. अशोक राजा गोरा हवा आणि तू तर काळा असं म्हणून शिक्षकांनी ती भूमिका देण्याचं नाकारलं. अशोकच्या प्रधानाची भूमिका देऊ लागले. मी कमालीचा संतापलं. रागानं धुमसतच प्रिन्सिपलला भेटलं. त्यांनी त्या दिवशी माझ्यापुढं वेगळेच प्रश्न उभे केले. हे तुझं शेवटचं वर्ष. तुझ्यासारख्या गरीब मुलानं नाटकाचे हे छंद करणं बरोबर नाही.
हे श्रीमंत मुलांचे उद्योग. त्या दिवशी का कुणास ठाऊक, पण मला माझ्या वास्तवतेची प्रखरपणे जाणीव झाली. पुढल्या आयुष्याचा सारा भयान काळ एखाद्या वाळवंटासारखा दिसू लागला. मी मनात काय ते उमगलो. आधीची उभारी राहिली नाही. एकीकडे आपल्याला डावललं गेलं हा अपमान ठसठसत होता, तर दुसरीकडं अभ्यासाचा डोंगर दिसत होता. त्यावेळी एक मात्र झालं, मी राजा अशोक हा कार्यक्रम पाहावयास गेलो नाही. शाळेतील सर्वच कार्यक्रमात भाग घेण्यास धडपडत असे, विशेषतः भाषणं, निबंध, स्पर्धा, खेळ इत्यादी. गावात सार्वजनिक ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होत. मी नाव दिलं की बोर्डिंगची मुलं चिडवीत. हा पहा, आला दुसरा आंबेडकर, सभेत भाषण करतोय. मी दुबोंगून जायचो. अलीकडे कॉलेजमधील मुलांचा रॅगिंगचा प्रकार ऐकला असेलच. असंच एकदा माझं रॅगिंग झालं. होळीचा दुसरा दिवस. बोर्डिंगमधील मुलांचा रंगाचा खेळ रंगत आलेला. रंग मिळालाच नाही तर चिखल वापरीत. ह्या दिवशी माझी शाळेत संस्कृतची परीक्षा. अभ्यासाव्यतिरिक्त वेगळ्या विषयावर खास अशा परीक्षा तेव्हा शाळेत होत. ड्रॉइंग, हिंदी, संस्कृत असे काही विषय होते. मी कपडे घालून परीक्षेला जाण्याच्या तयारीत. बाहेर मुलं टपलेली. माझ्या अंगाला घाम फुटतो. शेवटी खोलीचं दार उघडून सुसाट पळालो. मुलांचा रंग वाचवला याचंच समाधान. ह्या रॅगिंगमध्ये पुढं जादच भर पडली. याचं कारण मीच ओढावून घेतलं. सुट्टीत गावी गेलो होतो म्हणजे आईची आणि बहिणीचे खाण्यापिण्याचे हाल बघवत नसायचे. सारखं काळीच तुटायचं. त्यांचं त्याच दरम्यान बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करणाऱ्या म्हातारीनं थकल्यामुळं नोकरी सोडलेली. मी संचालकांना आईच्या नोकरीसंबंधानं विनंती करतो. माझी विनंती मान्य होते. मी सुट्टीवरून परत येतो तो आईला आणि बहिणीला घेऊनच. आईला खाऊन पिऊन 30 रुपये महिना पगार होता. त्यात बहिणीचंही जेवण धरलेलं असतं. 50-60 मुलांचा स्वयंपाक करायचा असतो. पण आई म्हणायची, गावच्या गावगाड्यापेक्षा हे बरं. एका जागी बसून भाकरी थापायच्या. पण आमचा हा आनंद काही फार काळ टिकला नाही. आईच्या गळ्यातील गंडमाळेचं ठसठसणं माझ्याही मनात सुरू झालेलं. एक एक गाठ फुटावी आणि जखम चिघळत जावी तशी अवस्था. बोर्डिंगमधील मुलं माझा अधिकच द्वेष करू लागली. त्यात काही मुलं चांगली होती. त्यांची सहानुभूती मिळायची. कुणी माझ्याशी चांगलं बोलेना. याची आता खाण्याची चंगळ, आई याला बहुधा चोरून खायला देत असेल असा प्रकार कानांवर येऊ लागला. त्यामुळं स्वयंपाक खोलीत जाऊन आईशी 2 शब्द बोलावे म्हटलं तरी अंगावर काटा यायचा. आईच्यात आणि माझ्यात ही अदृश्य भिंत उभी राहिली. जेवायच बसलो म्हणजे साऱ्यांच्या नजरा माझ्याकडे, भात्यातील बाणासारख्या. आईला तसं कष्टाचं काम पडे. हेच काम करायला लोकल बोर्डाच्या कोळी बोर्डिंगात 2 बाया होत्या. त्यात मुलंही कमी, शिवाय पगार जादा. त्यांचा फंड सर्व्हिस कापली जायची. आईचं शोषण दिसत होतं, पण हे सांगायचं कुणाला? सांगितलं तर म्हणतील, करायची असेल तर करा, नाहीतर नोकरी सोडा. गाण्याच्या बैलासारखी आई राबत होती. आपली पिलं आपल्या डोळ्यांसमोर आहेत एवढं समाधान तिला असावं. पहाटे 5ला तिला उठावं लागे. तिला सकाळच्या न्याहारीला उसळ शिजवावी लागे. मुलं न्याहारी करीत नाही तो 3-4 पायलींच्या बाजरीच्या भाकऱ्या तिला बडवाव्या लागत. बोर्डिंगमध्ये मात्र जेवणाचे विविध प्रकार नव्हते. भाकरी आणि पातेलभर कोरड्यास. पोरं म्हणायची, बाई हे काय कोरड्यास, त्यात वरच आड दिसतंय. आई बिचारी काय करणार. दिलेल्या मालातच तिला हे सारं रांधावं लागे. 3-4 वर्ष आई तिथं होती. ना कॅज्युअल लीव ना भर पगारी रजा. ढणढणत्या चुलाना पुढे बसलेली आई दिसते आहे. सारी स्वयंपाकघोली धुरानं कोंडटलेली, जशी काय गॅस चेंबर. आईनं ह्या मरण यातना केवळ आपल्यासाठी सोसल्या. शाळेला सुट्टी पडली म्हणजे तेवढीच आईची सुटका. एखादा कैदी पॅरोलवर सुटावा तसं. आज माझ्या चेहऱ्यावर उदासीनतेचं जे शेवाळ दिसतं आहे ना, ते तेव्हापासून जमा झालेलं. त्यामुळं एक झालं, मी बोर्डिंगमध्ये विशेष थांबत नसे. जेवणापुरता येत असे.
गावातच सवर्ण मित्रांच्या बरोबर राहत असे. त्यांच्या घरी जात असे. खांबेकरांच्या घरी अधिकच. त्याच्या घरी मला खूपच मायेनं वागवीत. माझी आई ह्याच गावात बोर्डिंगमध्ये स्वयंपाक करत आहे ही गोष्ट मात्र मी त्याच्यापासून लपवलेली. पण माझ्या बहुतेक सवर्ण मित्रांना हे माहीत होतं. पण मला वाईट वाटेल म्हणून कुणी जाहीर उल्लेख करीत नव्हतं. एकदा खांबेकरच्या आईनं अचानक मला आईच्या संदर्भात विचारलं. माझा चेहरा गोरामोरा झाला. एखादा चोर पकडल्यावर दिसावा तसा बहुधा मी त्यांना दिसलो असेन. दादासाहेबांनाही मी टाळू लागलो. ते ज्या दिवशी वसतिगृहात येत तेव्हा हमखास मी गावात जायचो. तसं हे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार होता. एकदा ते असेच वसतिगृहावर येणार असतात. तशी सूचना साऱ्या विद्यार्थ्यांना आधी दिलेली. मी मात्र त्या दिवशी हेतुपुरस्पर गावातच मित्राकडे थांबलेलो. ते परत गेले असतील ह्या भावनेनं बोर्डिंगात जातो. ते निघालेले असताना दरवाजातच त्यांची आणि माझी गाठभेट होते. ते खूपच भडकतात. फुकटचं खाऊन संस्थेची शिस्त पाळायला नको असा उपदेश करतात. मी मात्र मनात हसत असतो. आपण दादासाहेबांच्या मोठेपणाला भीक घालीत नाही असं मला सुचवायचं असतं. खरं म्हणजे माझा खरा राग ह्या परिस्थितीतून आलेला असतो आणि ते माझी अवस्था समजू शकत नव्हते. असं मोठं मजेशीर द्वंद्व होता आमच्यात. तोंड दाबून बुक्क्यांचा मार जरी मी सहन करीत होतो तरी एकदा मात्र माझा कोंडमारा अचानक बाहेर पडला. जमिनीतून लाव्हा फुटावा तसा वाटला. माझं मलाच नवल वाटलं. एके दिवशी शाळेतून येत होतो. पोटात कावळे कोकलत होते. बोर्डिंगपाशी येतो तो एका बंद खोलीतून पोरांच्या गाण्याचा आवाज. सोबत पत्र्याची डबडी बडवली जात होती. बोर्डिंगमध्ये हे तसं नवं नव्हतं. मी सहजच कोण गातंय म्हणून फटीतून आत पाहतो. दृश्य पाहून मी कमालीचा हादरतो. 9-10 वर्षांची माझी छोटी बहीण नाचत आहे आणि पोरं आनंदात गात आहेत हे दृश्य. एका शृंगारिक लावणीवर बहीण नाचत असते. काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला राजसा जाऊया जेजुरीला ही लावणी असते. हे दृश्य पाहून माझा माथा भडकतो. शिरा ठसठसू लागतात. मी जोरजोरानं दारावर लाथा हाणतो. मला एकाएकी काय झालं होतं म्हणून पोरं दार उघडतात. मी शिव्या देऊ लागतो. भोसडेच्यांनो, तुमच्या आया बहिणींना का नाचवत नाही? कुणीही मला विरोध करीत नाही. सारे उठून जाऊ लागतात. एवढ्या साध्या गोष्टीनं मी भडकावं याचं त्यांना नवल वाटत असतं. त्या दिवशी मी खूपच बैचेन असतो. बहिणीला पोटाशी धरून ढसढसा रडतो. आता जी घटना मी सांगणार आहे तिच्या नुसत्या आठवणीनं अजूनही माझ्या थरकाप होतो. जी घटना घडली त्यात मुलांचा दोष किती हाही प्रश्नच आहे. भारतीय संस्कार तसे सर्वांच्या हाडामाशी खेळलेले. त्यातून दलित मुलांचीही सुटका कशी काय होणार? ह्या घटनेमुळं मात्र सारं जीवनच नासवून टाकलेलं. ज्या मुलांमुळं हे सारं रामायण घडलं त्यांच्याबद्दल मात्र आज माझ्या मनात कणभरही द्वेष नाही. त्यातले काही मोठे ऑफिसर आहेत. त्यातला एकतर झेडपीचा सभापती. ते आज भेटले तर आईची आठवण हमखास काढतात. तिच्याबद्दल आदरानं बोलतात. त्यांच्यापैकी काहींवर आईनं माझ्यापेक्षाही जादा माया दाखवलेली. घडलं ते असं. आईला बोर्डिंगमध्ये येऊन महिनाभरही झाला नसेल. आईची मासिक पाळी आलेली. तिच्यावर तसे जुने संस्कार. विटाळात केलेला स्वयंपाक मुलांना कसा घालावा या विवंचनेत आई आपली शंका सुपरिटेंडंटजवळ सांगते. काय करावं म्हणून तेही बुचकळ्यात पडलेले. बाहेरून 4 दिवसांकरता मोलकरीण आणावी तर ही दर महिन्याला पोटदुखी व्हायची. त्यानं काय होतंय असं म्हणून ते त्या दिवशी आईला स्वयंपाक करण्यास भाग पाडतात. आईचा नाईलाज होतो. अर्थात ही बातमी मुलांपर्यंत कशी जाते कुणास ठाऊक. मी ताट आणि तांब्या घेऊन जेवणाच्या हॉलमध्ये येतो. सारी मुलं एका कोरसमध्ये गात असतात. पचका झाला र पचका झाला. कुणी जेवायला तयार नाही. काय झालंय हे मला कळत नाही. बहुधा कोरड्यास बिघडला असेल अशी माझी कल्पना. कारण कोरड्यास कधी खारट झालंय तर कधी पुचाट.
अशी मुलांची तक्रार. माझ्यासमोर आईला बोलवण्यात काहींना अघोरी आनंद मिळायचा. त्यातले एक दोघे तर खूपच पाताळे अंतरी. आईच्या नकळत एकदा दोनदा त्यांनी मूठ मीठ पातेल्यात टाकलेलं. अशी छळवणूक सतत चालू. सर्वांच्या नजरा टाळतच मी 2 घास ढकलत असे. भावना अनावर झाल्या म्हणजे रात्रीच्या वेळी आईच्या कुशीत जाऊन रडायचो. आईच्याही डोळ्यातील अश्रू थांबत नसत. त्या वयातही आपले अश्रू किती बरं जवळ होते. थोड्याशा बोलण्यानेही हुंदका दाटून यायचा. साने गुरुजींनी अश्रूंचं सामर्थ्य वर्णन केलं आहे. पण ते एवढे वाहू लागले की शेवटी डोळे कोरडे पडण्याची वेळ आली. मी ताटावरून उठतो आणि आईकडे काय प्रकार झाला याची चौकशी करतो. ती झालेला प्रकार सांगते. धरणी दुभंगावी आणि आम्हा मायलेकरांना तिनं आत घ्यावं असं वाटलं. समाज त्यांचा विटाळ मानत होता, त्यांनी स्त्रीदेहाचा विटाळ करावा. ह्याचा संदर्भ कळायचा त्यावेळी वय मात्र नव्हतं. एकदा आईवर चोरीचा आरोप झालेला. आई खूपच हादरली. तोंडचा घास जाणार हीच तिला भीती. चोरी तरी काय, पिठाची. तसा ह्या पिठाचा चोरीशी काही संबंध नव्हता. सुपरिटेंडंट हे तसे विधूर. त्यांचे नवलग्न नुकतंच धाकट्या संगमनेरात जमलं होतं. ते सकाळ संध्याकाळ तिथे जाऊन चकाट्या पिटत. त्यांचे नवीन होणारे सोयरे हे जवळच्याच डाक बंगल्याच्या आउट हाऊसमध्ये राहत होते. त्यांच्या पोराबाळांचा बराच बारदाना. मास्तरांच्या हुकुमावरून वसतिगृहाचा माल त्यांच्या घरी जाऊ लागला. मास्तर तसे वयानं उतरलेले आणि मुलगी तरुण. त्यामुळं मास्तरांचा हात जास्तच दिलदार होऊ लागला. एकदा असंच मागील दारानं सोयऱ्याच्या बायकोला टॉवेलात पीठ नेताना एका मुलानं पकडलं. हा आळ आईवर आलेला. मास्तरांच्या दडपणामुळं आम्ही मात्र मास्तरांचं प्रकरण जाहीरपणे बोलू शकलो नाही. मास्तरांचा रोष आम्हावर परवडणारा नव्हता. त्या रात्री मुलांच्या मित्रमंडळींच्या सभेत आईवर जाहीर दोषारोप होत आहे आणि आई किंवा मी तोंड उघडीत नाही अशी चमत्कारिक कोंडी झालेली. वाटायचं आपलं काही खरं नाही. आमच्या नात्यातला देठे नावाचा एक मुलगा होता. तो हाडापेरानं चांगला मजबूत, उंच धडंग असावा. आमची बोर्डिंगमध्ये सारखी हाडाहाड होते. आमचा छळ होतोय याची बोचणी बहुधा त्याला होत असावी. त्याच्या धुमसत्या संतापाला वाट फुटली, मात्र चमत्कारिक पद्धतीनं. शाळेत येण्यापूर्वी तो लहानपणी गुरं चारायला जायचा. काही वर्ष गुरं चारण्यात गेल्यामुळं थोड्या उशिरानं त्यानं गावच्या शाळेत प्रवेश घेतला असावा. त्यामुळे त्याच्या वर्गातील मुलांपेक्षा तो थोताड वाटायचा. गुरं चारत असताना त्यानं गुराखी खेळत असलेला एक चमत्कारिक खेळ पाहिलेला. कानात कुठल्या तरी झाडाचा पाला घातला म्हणजे काही वेळ वेडाचे झटके यायचे. आता खरंच वेड लागलं होतं की तो बहाण असायचा हे कळण्यास मार्ग नव्हता. ही वनस्पती मी खेळत असतानाही कानात घालण्याचं धाडस झालं नव्हतं. एके रात्री देठे यानं बहुधा ही वनस्पती कानात घातली असावी. त्याला घुई म्हणतात. एखाद्या भक्ताच्या अंगात यावं तसा माणूस घुमू लागतो. तोंडात घुईचा काटा घुई हे पालुपद. नेमका असाच प्रकार देठेनं सुरू केलेला. त्याच्या हातात तरवडीच्या फांदीचा फोक. जो पुढं येईल तो त्या पोराला देठे सडकून काढतो आहे. बोर्डिंगमध्ये हलकल्लोल उडालेला. ह्या मारपिटीतही देठेची एक गोष्ट माझ्या नजरेतून सुटलेली नसते. देठे मला किंवा आईला त्याच्या ह्या वेड्याचा प्रताप दाखवित नसतो. गर्दीतही नेमका आम्हाला सोडून दुसऱ्या मुलांवर हा वार करायचा. त्या बोर्डिंगमधल्या दादा मंडळींवर तर जास्तच कटाक्ष. पुढं बराच काळ आपल्याला देठेनं का बरं मारलं नसावं याचा अचंबा वाटतो आहे. याचं त्या दिवशीचं घुईचं काटा घुई हे वेड खरं होतं काय? बोर्डिंगचा प्रत्येक मुलगा म्हणजे नुसता अनुभवाचा अर्क होता. जवळजवळ सारेच खेड्यातून आलेले, त्यातही तळागाळातून. त्यामुळे तेथील साऱ्याच बऱ्या वाईट संस्कारांचा त्यांच्यावर लेप चढलेला. त्यातून ती मुक्त कशी असू शकतील? त्यामुळं भांडणं मारामाऱ्या सतत चालत. ह्या सर्व मुलांव्यतिरिक्त मुंबईचा श्रीमंत बापाचा एक गोजीरवाना मुलगा होता.
चिमटा घेतला तर रक्त निघेल असा. सर्वात लहान. मुंबईला त्याचे वडील फोरमन होते. त्याला दर महिन्याला मनी ऑर्डर येई. सर्वांपेक्षा त्याचे कपडे झकपक. तो बोर्डिंगमध्ये नावाला जेवायचा. बहुधा हॉटेलातच जेवत असायचा. सर्वांसमोर 2 घास खात असावा. त्याचे दोन्ही मोठे भाऊ मुंबईत शिकले नाहीत. मवाल्यांची संगत धरली. म्हणून लहानपणापासूनच त्याच्या वडिलांनी ही काळजी घेतली. मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचा येथेच निरोप घेते. भेटूयात पुढील भागामध्ये. धन्यवाद.